ज्योतिबा येडूर नवीन बस सेवेचे मलिकवाडमध्ये जल्लोषात स्वागत। मलिकवाड तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव येथील मलिकवाड परिसरातील भाविक व प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून ज्योतिबा कोल्हापूर येडूर सदलगा मलिकवाड मार्गे नवीन बस सेवा अखेर सुरू करण्यात आली आहे। या बस सेवेमुळे कोल्हापूरकडे जाण्यासाठी 2 बसगाड्यांची सुविधा उपलब्ध झाली असून प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ झाला आहे। येडूरहून एकसंबा मलिकवाड सदलगा रेंदाळ मार्गे कोल्हापूरकडे धावणाऱ्या या बस सेवेबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परिपत्रकान्वये देण्यात आली आहे। ही बस सेवा ज्योतिबा कोल्हापूर हुपरी रेंदाळ बोरगाव सदलगा मलिकवाड एकसंबा कल्लोळ व येडूर या मार्गावरून धावणार आहे। या संदर्भातील अधिकृत माहिती परिवहन विभागाकडून एसटी अभ्यासक पिरगोंडा पाटील यांना कळवण्यात आली आहे। पूर्वी सदलगा ज्योतिबा ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस नियमित सुरू होती, मात्र कोरोना महामारीनंतर ही सेवा विस्कळीत होऊन पूर्णतः बंद झाली होती। या बस सेवेच्या पुनरारंभासाठी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार गणेश हुक्केरी व आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला। अखेर या प्रयत्नांना यश येऊन तब्बल 6 वर्षांनंतर ही बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे। या बस सेवेचा लाभ ज्योतिबा डोंगर कोल्हापूर अंबाबाई सांगोडे नृसिंहवाडी पट्टणकुडी बिरोबा येडूर वीरभद्र आदी 5 जागृत देवस्थानाला जाणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे। तसेच अंकली येडूर कल्लोळ एकसंबा यादनवाडी मलिकवाड सदलगा वडगोल भैनाकवाडी नेज जनवाड बोरगाव परिसरातील नागरिकांना कोल्हापूर व ज्योतिबाकडे प्रवास करणं अधिक सोयीचं झालंय। या बस सेवेचा शुभारंभ मलिकवाड येथे करण्यात आला। अक्षय इंगळे यांनी श्रीफळ वाढवून बसला चालना दिली। यावेळी एसटी अभ्यासक पिरगोंडा पाटील चालक व वाहक यांचा मलिकवाड येथील नागरिकांच्या वतीनं शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। याप्रसंगी एडी इंगळे, कृष्णा खोत, अण्णासाहेब केरुरे, दादासो कोळी, बाळू थरकर, दादासो माळी, महादेव पाटील, विजी पाटील, रावसाहेब कुंभार, निवास करजगे, बाळू गुंडे, पांडुरंग पाटील, सादिक कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित। आम्हाला ही गाडी वस्तीला पाहिजे होती, तिने दुपारी केलं। आम्ही त्यांना बोललोय आम्हाला सायंकाळी कोल्हापूरपासून येडूरला वस्ती द्यावी, सकाळी येडूरवरून ज्योतिबाला गेलं म्हणजे इथं जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना बरोबर आहे। ह्या गाडीमुळे 4 देवस्थानाला जायला भक्तांना उपयोग होणार आहे। एक येडूर देवस्थान, दुसरं पट्टणकडोली तिसरं कुलस्वामिनी अंबाबाई कोल्हापूर, चौथं कोल्हापूर ज्योतिबा ज्योतिर्लिंग आणि अनेक म्हणजे व्यापार उद्योगासाठी कोल्हापूरला जाणाऱ्याला उपयोग होणार आहे। त्यासाठी या प्रवाशांनी याचा उपयोग घ्यावा। ह्या गाडीला थोडं डिस्टर्ब आहे, म्हणजे ते महाराष्ट्राचं रेट आणि कर्नाटकचं रेट थोडं फरक आहे। आता सदलगा मलिकवाड 10 रुपये करणार गाडीला, त्याला 13 रुपये आकारतात। ते जरा डिस्टर्ब आहे, मी त्याला कल्पना केलो आहे, ते पण आम्ही स्थळ करतो आणि येत्या 2 महिन्यात आणखीन एक 2 गाड्या सुरू करतो। त्याला एक मलिकवाडला स्टाफ द्यायला मी अगदी प्रयत्न करतो। त्या गाडीचं नाव पण सांगतो, एक शिकारीपूर सदलगा आणि शिकारीपूर सदलगा एक आहे आणि 2 गाड्या सुरू करतो। ते मलिकवाडला स्टाफ द्यायची व्यवस्था करायची, पूर्ण प्रमाणाचा स्टाफ परवा ह्याच्या